पुणे बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेला व्हीसीद्वारे कोर्टात हजर राहण्याची पोलिसांची विनंती। कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळता यावी तसंच अनुचित प्रकार टाळण्यासाठी व्हीसीद्वारे हजर करण्याची केली विनंती। स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्ता गाडे याचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन तर 1 वेळा कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपीची अखेरची माहिती देणाऱ्या नातेवाईकाला 1 लाखाचं बक्षीस, पोलीस आयुक्त अमितेश कुमार गुप्ता यांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी 500 पोलीस तैनात केले होते। पुणे पोलीस आयुक्तांची माहिती, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार तसंच पोलीस आयुक्तांनी दिलं या संदर्भातलं आश्वासन। महिलेवरती अत्याचार होणं सामान्य वाटत असलेल्यांना रस्त्यात ठोकलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या योगेश कदम आणि संजय सावकारे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची संजय राऊतांची मागणी। गृहराज्यमंत्री दिव्य आहेत, शांततेत बलात्कार पार पडला हे गृहमंत्र्यांचंच वक्तव्य आहे। संजय राऊत यांच्याकडून योगेश कदम यांच्या वक्तव्याचा निषेध। आरोपींना राजाश्रय असणार त्याशिवाय गायब होतात का, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। योगेश कदम यांना काही लाज आहे की नाही असं म्हणत आव्हाडांचा कदमांवरही हल्लाबोल। गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून योगेश कदम यांची पाठराखण, पीडितेला 100% न्याय मिळणार, परिणय फुके यांनी व्यक्त केला विश्वास। योगेश कदम आरोपीला वाचवण्यासाठी बोलले का असा भास होतोय, विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका व्यक्त। या संदर्भात गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, वडेट्टीवारांची मागणी। पालकमंत्री अजितदादांच्याच पुण्यात का सगळ्या गोष्टी घडतायत, संजय राऊत यांचा सवाल। पुण्यामध्ये राजकीय वरदहस्त असलेले अनेक गुन्हेगार, राऊतांचा दावा। ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली त्याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला मदत केली, संजय राऊतांचा आरोप। याच गुंडांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, राऊतांचं वक्तव्य। शक्ती कायद्यासाठी सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावे, अनिल देशमुख यांचं आवाहन। गेल्या 4 वर्षांपासून कायद्याला मंजुरी मिळाली नाहीये, देशमुखांची माहिती। वारंवार घडत असलेल्या बलात्काराच्या घटना हे सरकारचं अपयश, महिलांना सुरक्षा पुरवण्यात सरकार अपयशी, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची सरकारवरती टीका। राज्याच्या अर्थसंकल्पामधील 43% निधीचाच वापर, राज्य अर्थसंकल्प 8 दिवसांवरती आला असताना वास्तव समोर, निधी खर्च करण्यात यावर्षी महिला बाल विकास विभाग अव्वल, सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर केवळ 3,58,000 कोटींचा। अर्थसंकल्पीय निधी खर्च न करणं हा संवैधानिक अपमान आहे, सरकारवरती या संदर्भात गुन्हा दाखल व्हायला हवा, काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेलच्या कार्यकारिणी बरखास्त होणार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती। संघटन मजबूतीसाठी वेगवेगळ्या सेलच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडीवरती प्रदेश अध्यक्षांचं काम सुरू, नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार। ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची मातोश्रीवरती बैठक सुरूच, विधान परिषदेचे सर्व आमदार उपस्थित, तर विधानसभेचे दिलीप सोपल, राहुल पाटील वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित। विधानसभा विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेसेज, पाकिस्तानी नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना धमकी, वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, मेसेज करणारा भारतातला की बाहेरचा याचाही तपास सुरू। कोणाला कुठे असुरक्षित वाटतं आणि कुठे सुरक्षित वाटतं यावरून नेत्यांची कार्यकर्त्यांची धडपड सुरू असते। ही धडपड बदलाची नैसर्गिक प्रक्रिया आहे। पक्ष फोडाफोडीवरती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं भाष्य। ठाकरेंच्या हाती केवळ सभेमध्ये दाखवण्यासाठी रुद्राक्षाची माळ, मुखी मात्र औरंगजेबाचाच जप। आशिष शेलार यांचा हल्लाबोल, शेलारांकडून ठाकरेंचा महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी असाही उल्लेख।
वनमंत्री गणेश नाईक यांचा आज नवी मुंबईमध्ये जनता दरबार. 7 एप्रिलला पालघरमध्ये तर 11 एप्रिलला पुण्यात पुन्हा एकदा ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कळव्यातील कावेरी सेतूवरील कार्यालय बेकायदेशीर. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा आरोप. ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत केली कारवाईची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडच्या दौऱ्यावर. यावेळी दिव्यांग बांधवांसोबत संवाद साधून अजित पवारांनी जाणून घेतल्या समस्या. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फुटेज मागणार. वाल्मिक कराडला कुठलाही त्रास होऊ देऊ नये असा धनुभाऊंचा आदेश असेल म्हणून त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल. विजय वडेट्टीवार यांची टीका. प्रशांत कोरटकर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती. पोलिसांच्या 3 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी एकाला अटक. आतापर्यंत एकूण 4 जणांना अटक. भायखळा पूर्वेमधील सॉलमेट 27 या इमारतीच्या 42व्या मजल्यावरती लागली आग. सध्या नियंत्रणामध्ये. आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट. अलिबागमध्ये भर समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग. आग लागली तेव्हा बोटीमध्ये 18 ते 20 प्रवासी होते अशी माहिती. आगीमध्ये बोट 80% जळून खाक. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती. कोल्हापूरमधील राजाराम कारखान्याच्या बॉयलरला आग. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अद्यापही अस्पष्ट. अहिल्यानगरमधील फॅन्टसी अपार्टमेंटमध्ये गाडी पार्किंगच्या वादातून वॉचमॅनला जबर मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. गाडी जागेवरती पार्क करा असं सांगितल्यानं मारहाण झाल्याचा वॉचमॅनचा आरोप. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील अनवा गावामध्ये एकाला लोखंडी रॉडनं चटके देऊन मारहाण. जुन्या वादातून 2 आरोपींनी केली मारहाण. पारद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांना चोप. बस स्टॉप, जॉगिंग ट्रॅक आणि सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करत बसणाऱ्या तरुणांना चोप. टवाळखोरी संदर्भात आता तक्रारी वाढत असल्यानं पोलिसांची कारवाई. राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालयं सुरू केली जाणार. 13 महसूल उपविभागांची देखील निर्मिती केली जाणार. नागरीकरणाचा वेग लक्षात घेता नवीन उपविभागीय कार्यालय निर्मितीची तयारी. शिर्डीमधील साई संस्थानला परकीय चलन स्वीकारण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी. त्यामुळे साई संस्थानकडे परकीय चलनाद्वारे जमा झालेले 20 कोटी रुपये व्यवहारात येणार. तुळजापूर संस्थानकडून कर्मचाऱ्यांची लूट. 32 नवीन नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे बँक गॅरंटी म्हणून प्रत्येकी 2 लाख अशी सक्तीनं 78 लाखांची वसूली. नागपूरच्या शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरामधून प्राचीन मूर्तीची चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कोतवाली पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. धाराशिवच्या डोकीमध्ये आढळला बर्ड फ्लूचा संशयित रुग्ण. कावळ्याच्या माध्यमामधून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचा संशय. डोकी गावापासून 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित. पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये स्वॅबची तपासणी. डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण चालवत होते बोगस दवाखाना. अन्सारनगरमधला प्रकाराचा भांडाफोड. चालत्या टीएमटी बसमधून पडून विद्यार्थी जखमी. आपत्कालीन दरवाजाचं लॉक तुटल्यानं दुर्घटना. भिवंडीच्या अंजूर फाटा येथे झाला अपघात. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती वाशिम जिल्ह्यातील मागच्या 45 दिवसांमध्ये 45 अपघात. यामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 65 जण जखमी. वाशिम जिल्ह्यामध्ये 24 तासात बलात्काराची दुसरी घटना. 8 वर्षीय बालिकेवरती बलात्काराच्या घटनेनंतर आता 17 वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवरती अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या जीवशास्त्राच्या पेपरच्या वेळी सामूहिक कॉपी. ओहर जटवाडाच्या राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातला प्रकार. 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसून सामूहिक कॉपी.
राज्यातल्या 17,500 मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी. त्यामुळे या शाळा बंद करायच्या की शाळांचं समायोजन करायचं या संदर्भात राज्य सरकारचा विचार सुरू. एबीपी माझाचा इम्पॅक्ट. साताऱ्याच्या नीलम शिंदे यांच्या कुटुंबियांना मिळाला व्हिसा. शिक्षणासाठी गेलेल्या नीलम शिंदे यांचा कॅलिफोर्नियामध्ये अपघात. 14 दिवसांनंतर शिंदे कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं मिळाला व्हिसा. अहिल्यानगर शहरातील ढवण वस्तीमध्ये भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांची लाडू तुला. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले कर्डिले आजारातून सुखरूप बरे होऊन बाहेर आल्यानंतर लाडू तुला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दौऱ्यानंतर कशेडी बोगद्याच्या कामाला गती. होळीच्या आधी कशेडी बोगद्यामधील दुसरी लेन सुरू होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.